भाजपचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल असा विश्वासही भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आहेत। सर, काय सांगाल, मतदान पूर्ण झालेलं आहे, काय वाटतं आपल्याला? भारतीय जनता पक्षाच्या 5ही सीट निवडून येतील आणि 5वी सीट तर 10ही सीटमध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येईल। त्यामुळं भारतीय जनता पक्षाने जे अचूक प्लॅनिंग केलं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ते सक्सेस होईल आणि राज्यसभेपेक्षाही मोठा निकाल विधान परिषदेला असेल। राज्यसभेपेक्षा मोठा निकाल हा विधान परिषदेला असणार आहे। मात्र या सर्व विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव कोणाचा होईल? पराभव हा मला जे एकंदरीत या निवडणुकीच्या विश्लेषणावर वाटतं की काँग्रेस आणि भाजपमध्येच लढत होईल। निश्चितपणे काँग्रेसचा उमेदवारच त्या ठिकाणी पराजित होईल। म्हणजे भाई जगताप की चंद्रकांत हंडोरे ते त्यांनी ठरवायचं आहे, कुणाला त्यांचा कोटा दिला होता, पण काँग्रेस आणि भाजपच त्या ठिकाणी लढत होईल आणि काँग्रेसचा उमेदवार पराभूत होईल। धन्यवाद सर। हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे। आमचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने विजय होईल आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महत्त्वाचा निर्णय विधान परिषदेचा ठरू शकेल आणि त्यापेक्षा मोठा विजय असेल असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला आणि त्यांनी म्हटलंय काँग्रेसच्या उमेदवाराचा या निवडणुकीत पराभव होईल। भाजपच्या नेत्यांनी एकीकडे हा व्यक्त केलेला विश्वास, एकीकडे बघूयात मतदानाचे आत्ताचे अपडेट्स, कारण विधान परिषदेत 10 जागांसाठी मतदान सुरू आहे। उमेदवार 11 आहेत आणि आतापर्यंत 246 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। 4 वाजेपर्यंत मतदानाची मुदत असणार आहे। 11 उमेदवार रिंगणात आहेत। भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच आहे। अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे बडे नेते काही वेळातच मतदान करतील अशी माहिती सध्या कळते। प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि सगळ्याच पक्षांची रणनीती यासाठी आखण्यात आलेली आहे। राज्यसभेत ज्या पद्धतीने दगाफटका झाला होता तशा यावेळेला होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडूनही काळजी घेतली जाते आणि भाजपकडूनही अतिरिक्त मतं मिळवण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आजचे संध्याकाळपर्यंतचे प्रत्येक क्षण निवडणुकीसाठीचे महत्त्वाचे असणार आहेत आणि विधान परिषदेची चुरशीची